नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही दोघीच चाललो फिरायला. काश असा दिवस उजडेल ज्या दिवशी आम्ही दोघीच फिरायला जाऊ. आम्हाला अलविदा करता जाऊ. हे बघ, पळाले सगळे पळाले. आणि बघ आणि ये थोडीशी गोरी गोरी दिसतात. आता भेटू डायरेक्ट दादर स्टेशनला. बाय. आले आहेत आमचे गाईज लोक. गाईजांनो हिला भेटले बाबा पार्टनर. आम्ही लिटरली 8:45 वाजता स्टेशनला आलेलो. आता वाजले तर 9:15. तरी अर्धा तास झालाय. अजून आमची गाडी आहे ना. एकेकाची तोंड बघा अशी झाले की काय बघू. आणि आमची बाचकी आम्हाला कंटाळले आता एकदाची आमची गाडी येऊन दे. अनुला गरमच होते. ती नेहमी माझ्या ब्लॉगच्या टाइमला काहीतरी रेडेचाळी करत असते. होप सो आमची गाडी आता येईल. कारण ही कुठची तरी नागल कोईल काहीतरी आहे. ती गेली की आमची गाडी होती. ह्याच्यानंतर आपली गाडी आहे. ओके, होप सो. आणि बरं होईल. त्याच्या आधी आमचं सर्च ऑपरेशन आहे. आम्ही इथे शोधणार आमचं कंपार्टमेंट कुठे येतं. आणि कंपार्टमेंट आम्हाला टाइमात भेटलं ना तर आम्ही ट्रेन पकडू. तोपर्यंत आम्ही अशीच कन्नड आहे ते नागरकोईल. बघा रे बाबा, कन्नडीत लिहिले बघा. कोणाला वाचायचं असेल तर मला सांगा काय लिहिलं. ट्रेन पकडल्या TC काका आले तिकीट चेक करायला. आणि आता TC काकांकडे टॅब आहे. मेक इन इंडिया, नवीन इंडियाचा हा शोध आहे. आणि प्रतीक्षा आता दाखवते कसं चढायचं. ट्रेनिंग देते स्लीपर सीटमध्ये, वरच्या कोचमध्ये कसं चढायचं. फायनली चढली आणि डायरेक्ट झोपली. हा जिंकली. सो गाईज फायनली अथक प्रयत्नानंतर आम्हाला आमची सीट भेटले. ती पण अर्धी. एक सीट इथली भेटले, एक सीट जी मी बसले ती भेटले. आणि डायरेक्ट टॉप फ्लोअर भेटलाय. मधला फ्लोअर अजून आम्ही लावला नाही कारण खालचे जेवत आहे. आम्ही पण जेवू थोडंसं. बघूया आता जर्नी कशी होते. फर्स्ट टाइम माझी ट्रॅव्हल आहे, ट्रेनचा ट्रॅव्हल. आता जे सोबत आहे ते तर बघूया. एक माणसाने काय काय आणलंय बघा. बघ काय आणलंस पण बोला. जर संसार घेऊन कोण आला असेल ना आमच्या बरोबर तर ती प्रतीक्षा. अख्खा संसार घेऊन आले. काय काय घेऊन आलं तिच्या बॅगेमध्ये तू दिलाच नाही बघा. अख्खा पेटारा भरून आणला. आजीबाईचा बटवा. फक्त बघत जा, एक एक गोष्ट बाहेर पडेल. आम्ही आम्ही असे चाललोय. आम्ही काय आमच्या बॅगा बघा घेऊन. आजीबाईचा बटवा घेऊन आलो पूर्ण. आपल्या गाडीची फुल एंटरटेनमेंट आहे. जे पाहिजे तर टॉपिक आहे. एकदम भाजी मार्केट. तरी पण हिला बघा इयरफोन लागतोय. काय करायचं इयरफोन. इथलं एंटरटेनमेंट कमी आहे. तुला ते इयरफोन पण पाहिजे. थोडा वेळ पाहिजे हिला. काय बघतेस तू. काय ऐकणार आहेस. फोन पण हिचं ऐकेना झालंय. आता कुठे आलं आम्हाला नाही माहिती. आम्ही नुसते चालले, गाडी चालले आणि आम्ही मस्ती करतोय. तर अनु आमची इथे लहानपणीचे खेळ करते ज्याच्यामध्ये पाय लांब केलेत. आता रॉकेल होते. रॉकेल ओतून झाल्यावरती थोड्या वेळाने आता कांडाला. सो गाईज वाजली आहेत बघा किती. 11:15 झाले. आता आम्हाला लागले भूक. आता आम्ही जेवतोय. आमच्या अनुने आणलंय काहीतरी खायला. बघूया काय आणलंय. आजीबाईच्या बेटर तर निघल्या खाऊ. चंटी ड्रोन आणलेत आम्ही. ड्रोन सोफिस्टिकेटेड खाते आम्ही. अगं बाई फुल प्रोटेक्शन. अजिबात बाहेर नाही पडणार. हो नाही काय. लाव सॅनिटायझर लाव.
ए तुम्हाला पाहिजे ह्यांच्या भांडण्यात नाही फुरसत भेटत नाही तर खातील. ए इने ड्रोन आणले. ड्रोन कोणाला येत असेल नीट बोलता तर सांगावला. ड्रोनच बोलतात मला ते. ठेव तिला हवंय. आता पुसून घेते मी. थांबा जरा. ड्रोन मध्ये चटणी. ड्रोन एक खा रे पोरीनं. एवढा नाही खाल्ला तर परत घेणार नाही मी. त्याच्यातून देऊ का त्याला? ह्याच्यात दे. हा दे त्याच्यात दे. ड्रोन मध्ये दे नाही तर. वेटर युअर ऑर्डर. चटणी पाहिजे असेल तर मागून. हिला नॉक करा दी. इथं नाही लक्ष. तिने दीदीला फोन केला. मग तू एकटेच खाणार? आम्ही खातो. राहून द्या. प्रतीक्षा घ्या. बाहेर नरम येते त्याच्यामुळे लगेच जाते. कोणी बनवले अनु? मम्मीने बनवलं. राहून द्या. तारीफ नाही करत मी आता. सोडा. का रे? तू केलंस त्याची तारीफ केली असती ना. मी चांगलीच बनवली. कशाला काढते? अरे ते खरं. थांब पकड त्याला. ड्रोन उडायला लागले. पंख्याची हवा आम्हाला नाही लागते पण ड्रोनला लागते. म्हणजे पडणार नाही. खावा खाला. प्रोटेक्शन वाईज करायचं. इथं पर जावा. फ्रेश खावा. ह्याच्यासारखं जास्त हे मस्त आलं. थँक्स टू काकी. थँक्स टू मी. थँक्स टू ही. ए प्रतीक्षा कसे आहेत? प्रतीक्षा खिडकीतून वाकून बघते. प्रतीक्षा बिंग कोकणी कुठं पर जावं हेच खावा. आता आम्ही पेट पूजा करतो. बघू नंतर जर वाटलं तर डायरेक्ट झोपून उद्या सकाळी. बाय. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. गुड मॉर्निंग ट्रेन. गुड मॉर्निंग मंडळी. 6ला सुटणार होतं आम्ही. 7ला आलो. अजून आम्हाला आपण विश्व पॅलेस जे नाव आहे ना ते डायरेक्ट सो वॉट. माझ्यासाठी कोण जागा बाजूला करून ठेवणार आहे त्यासाठी. चला आता कुठे जायचं आपण? येणारी माणसं चला. बघा लातूर स्टेशन. सूर्यदेव गवली ट्रेन. चला घेऊन जाऊ. स्टेशनहून बाहेर पडून हॉल शोधत हॉलवरती पोचलोय. आणि आता आमच्या नवरीबाईला सरप्राईज द्यायला आम्ही डायरेक्ट धडकतोय. तिला सांगितलंच नाही की आम्ही पोचलो. नवरीबाईची रूम. आमची नवरीबाई. ॲक्च्युली फ्रेश होऊन तयार होईपर्यंत आम्हाला खूप लेट झालेला आणि त्यामुळे मधलं शूट नाही करता आलं आम्हाला. आणि तिचा विधी पण चालू झालेला. सो आम्ही धावत हॉलमध्ये आलो. आणि हा आहे आमच्या अक्षूचा विधी लुक. किती क्यूट दिसते ना. सगळ्यांनी कमेंट करून नक्की सांगा की अक्षू कशी दिसते. ओके नक्की कमेंट करा. आणि हे लग्न अगदी लातूर स्टाईलने होते म्हणजे त्यांच्या पारंपरिक पद्धतीने. सो ह्या सगळ्या त्यांच्या लग्नातल्या विधी आहेत. आधी त्यांचे सगळं पुण्यवचन आणि जे काही विधी असतात सप्तपदीने ते सगळं झालं. मी सप्तपदीला नव्हती. सो मला खूप हे वाटते की मी सप्तपदी अटेंड नाही केलं. ॲक्च्युली मी फ्रेश होत होतो. लेट आलो त्यामुळे. तर सप्तपदीचं आधी झालं. आणि आता हे मंगलाष्टकांसाठी आहे. हा तिचा रिसेप्शन लुक प्लस मंगलाष्टक असा आहे. आणि ही आमच्या अक्षूची रॉयल एंट्री आहे. कशी आहे मस्त ना एकदम. किती गोड दिसते. ॲक्च्युली कसं आहे आम्ही कॉलेजमध्ये सोबत होतो आणि आता आम्ही डायरेक्ट तिच्या लग्नाला आलो. सो आमचं मन काय आहे ते आम्हाला माहीत आहे. तिला बघताना आम्ही किती भरून आलेलं आहे ह्या टाईमला ह्या गाण्याच्या मध्ये
की काय सांगू आता तुम्हाला, पण खूप गोड दिसत होती. ब्लेस्ड की तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण होते, तिला तिचा आवडता जोडीदार भेटला. आम्ही खुश आहोत, तीही खुश आहे, अजून काय पाहिजे. तर हे मंगलाष्टक होती. तिच्याकडे उरलेत, हे काय करायचे, तिच्याकडे उरलेत सगळे संपले, हिच्याकडेच उरलेत. आता झालं. आमची नई नवेली दुल्हन, तिला वाटते मी फोटो काढते, मी तर काढते व्हिडिओ. कुठून कुठे फोटो काढतात बाबा, जेवताना पण शांतता नाही माणसांना. से हाय. आधी हवं बोल, परत जा आणि परत ये. आधी हवं बोल, परत ये. नाही परत जा आणि परत ये. हो या म्हण. आता ओळख करून दे, कोण कोण आहे. म्हणजे आमची ओळख ऑलरेडी झालेली आहे. पोज हे बघा, हे पोज सांगतायत, हे फोटो काढतायत. बाय द वे उलटी उभी आहेस सांगतायत, हे पोस्ट करतायत, हे फोटो काढतायत आणि मी घे. कॅमेरामॅन दीपालीसह साक्षी द पोजर. तेथे अक्षूची आई अक्षूच्या सासूचं मानपान करते, म्हणजे त्यांना साडी दिली. त्यानंतर त्यांची आता ओटी भरते त्याच साडीमध्ये. आणि ही लातूरची पद्धत आहे, त्याच्यामध्ये असं फनीने त्यांचे केस विंचरतात. आणि त्याच्यानंतर त्यांनी दिलेल्या आरशामध्ये सुनमुख बघितलं जातं, जे अक्षूची मम्मी दाखवणार आणि तिची सासू आमचे जीजू आणि अक्षू हे एका आरशात बघणार, सुनमुख बघणार. ही एक लातूरची पद्धत आहे आणि मला ही खास दाखवाविषयी वाटली, कारण का माझे हे कोकणी ब्लॉग आहे, पण त्याच्यामध्ये काहीतरी वेगळी पद्धत, म्हणून ही पद्धत मी दाखवली आहे. कशी वाटली नक्की सांगा. सो फायनली गाईज, आपल्या अक्षूचं लग्न एकदम धडाक्यात पार पडलं आहे. लग्नाच्या क्लिप्स तुम्हाला दिसतीलच. आणि आता आम्ही निघालो आहे परतीच्या प्रवासाला. अक्षूची पाठवणी होईपर्यंत जवळजवळ 7 वाजलेले, 7 साडेसात. नंतर पाऊस आला नेहमीप्रमाणे आणि आम्ही निघालो घाईघाईमध्ये. थोडेसे जेवलो आणि आता आम्ही आलो स्टेशन. बघा स्टेशनचा वेटिंग एरिया. हे बघा आमचे अगं बाई, हे कपल्स झोपले तिकडे, यांचं काहीतरी बसत चाललं आहे. आणि प्रतीक्षा टेहाळणी करते, कोण कसं दिसतं हे प्रतीक्षा बघते आणि आम्ही दोघी काय करते आम्हालाच माहिती. आता पुढे आमची ट्रेन कधी येते बघूया. ट्रेन तर 10ची आहे, जेव्हा येईल तेव्हा. आता ट्रेनमध्ये बघूया का, तोपर्यंत भेटूया. बाय गाईज. मी एक वाक्य सांगितलं हिला, हिच्याकडून ते इकडे गेलंय, माझ्यापर्यंत काय येतं ते बघूया आपण. मी तुम्हाला फायनल सांगेन मी काय बोललेली. हे कन्फर्म नसतं करायचं असं, मग गेम काय. अरे कन्फर्म नसतं करायचं असं, नाही तो गेम कसा आहे. ती पाठांत करते, ती पाठांत करते. आता ते सगळ्यांसमोर बोल, मग मी सांगते मी काय बोललेले. चने चालत गेली, चंदा चालत जाताना चने खात गेली.
ते तुमचे काने इथून खराब झाले, मी काय करू. झोपायची तयारी चालली आमची. मजा मस्ती केली खूप सारी. आता झोपा. सेटिंग टाकात बघा झोपणार येतील खाली. झालं. सायली, सायली काय म्हणणं आहे तुझं? सायली, सायली पाणी पिते. साक्षी काय म्हणणं आहे तुझं? काय म्हणणं आहे तुझं? अनुचं काय म्हणणं आहे? अनु मारते बाबाशी, अत्याचार. काय म्हणणं आहे तुझं? अनु दिसत लाईट येते, गोरी होतेस एकदम गोरी होते. सो फायनली गाईज आम्ही मुंबईला पोचलो आहे आणि वरती अनु झोपले. सगळेजण झोपलेत, मीच उठले. आता बाहेर खूप पावसासारखं झालं आहे, क्लाउडी. सो हा व्लॉग मी इथेच संपवते. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.